वरचं झूम केलं का मी? वरचं झूम केलं का मी? केलं ना? जयकुमार नागनाथ पांढरे, तुळजापूरचा रहिवासी आहे. आज उपोषण करायचं कारण म्हणजे मी गेले 6 महिने झालं महाराष्ट्र इथं महावितरण ऑफिसमध्ये पत्रव्यवहार करत होतो. माझ्या काय डीपीच्या विषयी किंवा माझ्या काय वैयक्तिक कामात माझ्या असं निदर्शनास आलं इथं की उपविभागीय अभियंता व सहाय्यक अभियंता वाकोरे साहेब व सूर्यवंशी साहेब हे त्यांच्या ऑफिसचा टाईम आहे 10 वाजता ऑफिसला यायचा. हे अधिकारी कधीही 10 वाजता तर ऑफिसला येतच नाहीत. 12 किंवा 12:30 1 वाजेपर्यंत यायचं किंवा कधी कधी गैरहजर राहायचं. मग तालुक्यातून शेतकरी येतात किंवा तुळजापूर शहरातून काही लोकांच्या समस्या असतात ते घेऊन येतात लोक. मग शेतकऱ्याचा फोन उचलायचा नाही किंवा त्या शेतकऱ्याला कामाला टाळाटाळ करायची व कुठलंही काम करण्याची अधिकारी जिम्मेदारी घ्यायला तयार नाही. व त्या अधिकाऱ्यांना विचारलं आपण फोन का उचलत नाही साहेब, तर उद्धट बोलतात, आरेविळूची भाषा करतात की आम्ही फ्यूज कॉल नंबर दिलेले आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. मग ते ग्रामीण भागातून शेतकरी येतात त्या लोकांनाही भेट देत नाहीत. मग शेतकरी नाराज होऊन हताश होऊन गावाकडे निघून जातो. ते आपल्याला अधिकारी बी भेटला नाही आणि आपलं काम बी झालेलं नाही इथं. आणि लाईनमॅन जे आहे तिथं नेमून दिलेले फ्यूज कॉल नंबर म्हणून एक ग्राहक तक्रार निवारण नंबर असतो. हा नंबर कधीही बंद ठेवायचा नसतो. जर तुळजापूर शहरात काही दुर्घटना झाली तर नागरिकांनी त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट लगेच ताबडतोब काम करून घ्यायचं असतं. पण लाईनमॅन काय करतात, हा नंबर सतत बंद ठेवतात व बंद ठेवून नाईट रात्रीच्या सुमारास जाऊन झोपतात किंवा ग्रामीण भागात कुठं तर निघून जा किंवा इथं तुळजापूर शहरात जिम्मेदारी अधिकारी जे आहे एकही इथं राहत नाही. त्याचा नियम आहे आणला की महिनी मुख्यालयात राहिलं पाहिजे. इथं मुख्यालयात न राहता हे अधिकारी वाकोरे साहेब जे आहेत ते त्यांचं घरच धाराशिवला घेऊन गेलेत. जेणेकरून जर समजा तुळजापुरात काय झालं तर नागरिक जे आहेत ते वाकोरे साहेबाच्या घरी जाणार. वाकोरे साहेब या असा विषय झालेला ही पटकन सॉल्व्ह करा. त्या कारणामुळे वाकोरे साहेबांना आपलं घरच धाराशिवला नेलंय व त्यांना ये जा करायलाच 12 वाजले. तिथं नागरिकाचे कामं कसे होणार? तुमची मागणी काय आता? माझी मागणी काय आहे की बाबा हे जे फ्यूज कॉल नंबर आहे ग्राहक तक्रार नंबर कंटिन्यू 24 तास 12 महिने चालू राहायला पाहिजे. बंद कधीही ठेवायला नाही पाहिजे. आणि शेतकरी जे आहे आणि नागरिक जे आहेत तुळजापूर शहरातले यांचे आल्या ताबडतोब काम झाले पाहिजे कुठे. किंवा तुम्ही एक वेळ ठरवायचं की शेतकऱ्याला या टायमात तुम्ही येऊन भेटा किंवा नागरिकाला ह्या टायमात तुम्ही आम्हाला येऊन भेटा. तर तुम्ही ऑफिसमध्ये दररोज 10 वाजता ऑफिसमध्ये अधिकारी हजर राहायला पाहिजे. ही माझी मागणी आहे. आणि ह्याच्या पुढं हे जर अधिकारी जर ऑफिसमध्ये हजर राहत नसतील तर माझं ह्याच्या पुढं तीव्र आंदोलन करण्यात येईल.